तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये. जसं की मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये मी जेवढंही मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तिथून तुम्ही इझिली घेऊ शकता. आणि मित्रांनो, तुम्हाला मटेरियल घेताना काही इतर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता. इंस्टा पेजची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता. टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही सर्वात आधी काय करायचे, जे काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रीसेट लिंक दिलेले आहेत बिटमार्क आणि शेक इफेक्टच्या, त्या तुम्ही या लाईट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायच्यात. इनपुट करून घेतल्याच्यानंतर बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो, तुम्ही बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घेतल्याच्यानंतर इथं समोर बघू शकता मित्रांनो, मी इथं तुम्हाला काही ग्रुप्स ॲड करून दिलेले आहेत आणि एक ब्लॅक स्क्रीनचा फोटो ॲड करून दिलेला आहे. तर तुम्ही सर्वात आधी काय करायचं, सुरुवातीला यायचं आहे. आता मित्रांनो, सुरुवातीपासून तर जे काही आपले 3.19 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही बिटमार्क आहेत त्यांना तुम्ही फोटो लावून घ्यायचे. त्यासाठी काय करायचं, सुरुवातीला यायचं. सुरुवातीला आल्याच्यानंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. त्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा. त्यानंतर समोरच्या बिटमार्कवरती येऊन फोटोचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. आणि जर मित्रांनो तुमचा फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून वरती कोपऱ्यात 3 डॉटवरती क्लिक करून जे काही 5 नंबरवरती फिल कंपोजिशन एरिया नाव आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही सुरुवातीपासून तर जे काही 3.19 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही बिटमार्क आहेत त्या बिटमार्कप्रमाणे तुम्ही फोटो लावून घ्यायचे. तर मी फटाफट फोटो लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, आता सुरुवातीपासून तर जे काही आपले 3.19 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही बिटमार्क होते त्यांना मी फोटो लावून घेतलेले आहेत. आता काय करायचं मित्रांनो, तुम्ही 3.19 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे, खाली यायचे. इथं मित्रांनो तुम्हाला खाली जो काही ब्लॅक स्क्रीनचा फोटो दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्याच्यानंतर कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये यायचं. इथं तुम्हाला काही अंक दिसतील त्याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर मित्रांनो, इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो सिलेक्ट करायचा आहे. फोटो सिलेक्ट केल्याच्यानंतर वरती कोपऱ्यात प्लसच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता मित्रांनो, तुम्ही काय करायचं, आता जे काही आपण ब्लॅक स्क्रीनच्या फोटोमध्ये फोटो लावला आहे त्याच्यावरती तुम्हाला काही ग्रुप्स दिसतील. त्या ग्रुपमध्ये तुम्ही फोटो लावून घ्यायचे. त्यासाठी काय करायचे, कोणत्याही एका ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे. त्यानंतर सुरुवातीला यायचे. सुरुवातीला आल्याच्यानंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्याच्यानंतर ग्रुपच्या शेवटी यायचं आहे आणि जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आहे आणि फोटोला एकदम खाली घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, फोटोवरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे. त्यानंतर फोटोला ग्रुपच्या हिशोबाने करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही प्रत्येक ग्रुपमध्ये फोटो लावून घ्यायचे. तर मी फटाफट फोटो लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, आता जेवढे आपले ग्रुप होते त्या ग्रुपमध्ये मी फोटो लावून घेतलेले आहेत. आता काय करायचं मित्रांनो, समोर यायचं आहे. तुम्ही आता 21.24 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्याच्यानंतर आता मी सांगतो तिथं समोर यायचं मित्रांनो. तुम्ही समोर यायचं. आता जे काही आपला 26.8 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे आणि जी काही फोटोची लेयर आहे तिला इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आणि फोटोला खाली घ्यायचं आहे. जो काही मी तुम्हाला शावड ॲड करून दिलेला आहे त्याच्या खाली घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आता तुम्ही काय करायचं, परत 26.8 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. त्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा. फोटो ॲड केल्याच्यानंतर आता शेवटी यायचं आहे आणि जी काही फोटोची लेयर आहे तिला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर परत जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आहे आणि फोटोला परत मी जो तुम्हाला शावड ॲड करून दिलेला आहे त्याच्या खाली घ्यायचं आहे. आता मित्रांनो, एवढं सगळं झाल्याच्यानंतर आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा. त्यासाठी काय करायचं, इथून बॅक निघायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो, आता जो काही पहिला इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, इथून बॅक निघायचं आहे. आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर आता मित्रांनो, जे काही आपली सुरुवातीपासून तर 3.19 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो, जे काही आपली सुरुवातीपासून तर
19 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत आपले जेवढेही फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी फटाफट इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, आता जे काही आपले सुरुवातीपासून तर 3.19 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत आपले जेवढेही फोटो होते त्यांना मी हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता काय करायचं मित्रांनो, परत इथून बॅक निघायचं आहे. आपला परत शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर आता जो काही दुसरा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर परत इथून बॅक निघायचं आहे. आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. आता ओपन केल्याच्या नंतर आता मित्रांनो तुम्ही काय करायचं, समोर यायचं आहे, शेवटी यायचं आहे, एकदम शेवटी यायचं आहे. शेवटी आल्याच्या नंतर मित्रांनो आता जे काही आपले शेवटचे 2 फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो जे काही आपले शेवटचे 2 फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे या 2 फोटोंना हा इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर इथं आपला पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी वरती कोपऱ्यात शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो जे काही व्हिडिओच्या समोरील जे काही छोटासा ॲरो आहे त्याच्यावरती क्लिक करून इथून तुम्ही क्वालिटी वगैरे सिलेक्ट करायची. त्यानंतर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो जे काही आपला व्हिडिओ आहे तो डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ हाच होता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अगदी सोप्या मराठी भाषेत एडिटिंग शिकत राहा. आणि मित्रांनो तुम्हाला काही इतर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.